दाखल झाला. पहिला बॉल कमी गतीचा उसळी घेणारा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पहिल्या मॅच मध्ये 38 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 71 धावा, तिसऱ्या मॅच मध्ये 78 धावा ज्या बॅटरने बनवल्या तो स्ट्राईक रेट वरती पाहायला मिळतो. या सामन्यामध्ये काय त्याच्या समोर वाढून ठेवलंय सूरज पाटीलने आणि त्याच्या संघाने पाहावं लागेल. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा जागा बनवली आहे. डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येते. दुहेरी धावा इथे पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने एक प्लॅन तुम्हाला करावा लागेल कारण ज्या रणनीतीबद्ध कामगिरी अद्याप या खेळाडूने केलेली आहे, मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट जर का तुम्हाला विकेट त्याला प्राप्त करायची आहे, त्याची विकेट प्राप्त करायची आहे तर एक सेटअप तयार करावा लागणार आहे, जो सेटअप तुम्ही याआधी केलेला होता. उद्याचा दिवस पाहायला विसरू नका कारण चैतन्य पाटील हा रायगडचा चर्चेतील खेळाडू, टाकी गावचा उरणचा उद्या पाहायला मिळेल. उद्या भावेश नाईकला तुम्ही धाराव्याचा नवी मुंबईचा खेळाडू पाहणार आहात. पवन केणेचा खेळ ऑल इंडियन आयकॉन म्हणून उद्या तुम्ही पाहाल. उद्या अय्यूब शेख कासारवडवलीचा खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे 4 ऑल इंडियन आयकॉन. तर एका बाजूला विजय पावले याला तुम्ही ॲज अ टीम कॅप्टन म्हणून पाहणार आहात. रोहित पाटील असेल, आनंद मगदूम असेल. यावेळेचा बॉल फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे काय घडतंय कॅन यू इमॅजिन. ज्या बॅटरने या स्पर्धेमध्ये 200 पर्यंतच्या जवळपास धावा बनवल्यात त्याचा कॅच ड्रॉप केला निलेश सर. निश्चित कॅच फार महत्वाचा होता. बॅकलिपचा वापर केला होता. हा फटका खेळताना लांबी कमी पडली आणि हा झेल हातामधून निसटलेला आहे. आता या झेलचा उपद्रव आता येणारा काळच सांगेल कारण स्वराज म्हात्रे यांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय. अशा खेळाडूला मिळाले जीवनदान. यावेळेला वेगाने टाकला फुलर लेनचा बॉल. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न थेट यष्टीरक्षकाचा घेत. उद्या 32 शिरा खेळते. विजय पावलेला तुम्ही पाहणार आहात. उद्या अजय मराजगे पाहायला मिळाल. उद्या रोहित पाटील पाहायला मिळाल. आनंद मगदूमला तुम्ही पाहणार आहात. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम देण्याचा प्रयत्न थेट यष्टीरक्षकाचा भेद. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. सूरज पाटीलने जखडून ठेवलंय. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकल्यात. निश्चित सूरज पाटील या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये काटकसरीची गोलंदाजी केली. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता, जय सर या सर्व काही गोष्टी या खेळाडूंनी अंमलामध्ये आणल्या आणि स्वराज म्हात्रे आणि राहुल वांगड्यांना बांधून ठेवलं. त्याचबरोबर पाटण वॉरियर्स या टीम मधले ऑल इंडिया आयकॉन नमित पाटील यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर आमचे पाटील पाटण वॉरियर्सचे संघ मालक यांचाही देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या प्लीज. स्वराज म्हात्रे यांचं संपूर्ण बॅटिंग कार्ड 22 यार्ड क्रिकेटने दाखवलेलं आहे. 4 मॅचेस, 4 इनिंग, 190 धावा, 57 बॉल खेळलेले आहेत. तब्बल 3 चौकार आणि 26 षटकार, 2 अर्धशतक, 78चा सर्वाधिक मोठी धावसंख्या आणि 333.33चा स्ट्राईक रेट. ॲव्हरेज आहे 190चा. हे काम आहे 22 यार्ड क्रिकेटचा आणि स्वराज म्हात्रे यांच्या बॅटिंगचा हा लेखाजोखा होता. आणि बॉलिंग कार्ड जर आपण त्यांचं पाहिलं, 4 मॅचमध्ये 3 इनिंगमध्ये त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. स्वराज म्हात्रेला आपण स्क्रीनवरती पाहताय आणि त्याचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. खरं तर बॉलिंग देखील त्याने चांगली केलेली आहे. या मैदानाच्या आतमध्ये वळीयात गोलंदाजी मार्कपती जयेश यादवला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कपती तो दाखल झालाय. स्वराज म्हात्रे स्ट्राईक एंडवरती आहे. 4 बॉल 3 धावा वरती तो नॉट आउट. संघाची धावसंख्या आहे ती 3. दुसऱ्या षटकाची सुरुवात. थेट यष्ट्यांचा भेद. बँग ऑन टार्गेट. थेट यष्ट्यांचा भेद घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. पठारच्या मांढरदेवचा असणारा खेळाडू जयेश यादव यांचा भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय. ऑल इंडिया आयकॉन स्वराज म्हात्रे क्लीन बोल्ड त्रिफळाचीत. मांढरदेवचा असणारा जयेश यादव घेतोय यष्ट्यांचा वेध. मधली यष्टी वाकवली आहे आणि धक्का क्रमांक पहिला दिलाय मैत्री ग्रुप जावली या टीमला. या स्पर्धेतला पहिला क्लीन बोल्ड पाहायला मिळाला आहे. निखिल जाधव बाद झाला होता. बॅटला ब्रश झाला होता बॉल. तदनंतर यष्टांवरती आढळला होता. आज दिवस ज्याचा राहिला, पहिल्या मॅच मध्ये 38, दुसऱ्या मॅच मध्ये 71, तिसऱ्या मॅच मध्ये 78 धावा बनवणारा
स्वराज म्हात्रे या मॅच मध्ये तुम्ही पाहिलात तर तितकासा प्रभावशाली कामगिरी करू शकलेला नाही आहे. 33ला जिथे 3 वरती पहिला फलंदाज बाद झालाय. जयेशने जो बॉल टाकला ना तो पाहण्याजोगा होता. प्रथमेशना मी विनंती करेन तो बॉल पुन्हा पुन्हा दाखवावा. काय बॉल टाकला पहा, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि हा यॉर्कर बनला, हा बनवून घेतला. कारण समोरचा अँगलने तुम्ही पाहताय हा स्लॉक स्वीप करू शकत होता स्वराज म्हात्रे, परंतु बॉल अगदी योग्य धाटणीचा टाकला होता. स्लॉक स्वीप करून देण्याची मुभा दिली नाही आणि ब्लॉक झाला, तिथेच बाद झाला. ऍक्शन रिप्ले साइड अँगलने तुम्ही पाहता, हा दुसरा अँगल तुम्हाला दाखवण्यात येतो. विविध कॅमेरा अँगलने हे सारं काही टिपलं जात आहे. कौतुक करायला हवं इथे अर्थात संपूर्ण टीमचं. लोअर फुलटोस खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुलटोस बनवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. नवीन बॅटर अजिंक्यला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. अजिंक्य बेलोसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजिंक्य बेलोसेने जर का आजच्या दिवशी महेश नानगुडेची इंटरव्ह्यू जर का पाहिली ना तर त्याच्याही स्मित हास्य चेहऱ्यावरती निश्चित येईल. अरे अजिंक्य बेलोसे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. त्याने आवर्जून त्याचा इंटरव्ह्यू पाहावा. मी आवर्जून अजिंक्य बेलोसेला विनंती करेन. धावफलकावरती धावा ते एकंदरीत 4. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक जयेश यादवचं पाहायला मिळतं. अद्याप धाव खर्च केलेली नाही आहे निलेश सर. निश्चित चांगली गोलंदाजी जयेश यादव यांनी आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे केली आहे. शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक चांगला बॉल आणि चांगली चमक मांडरदेवचा जयेश यादव मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. काय गोलंदाजी केली आहे. जयेश या नावामध्ये सारं काही आहे आणि होय जयेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. माझे जवळचे मित्र आणि नवी मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर नयनजी सकपाळ यांचं स्वागत असेल. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचे पहिले कॅमेरामन म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं गेलं. गोलातला बॉल ऑन साईडला वळवलाय. चेंडूने उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये आणखीन एक मासा अलगद गळाला लागलाय. राहुल देखील बाद. आणखीन एका मोठ्या विकेटचं पतन होतंय. या अगोदरच्या बॉलच्या पाठीमागे धर्मा चिकण्यांनी झेल सोडला होता, परंतु राहुल वांगडे यांचा आता हा झेल सोडला नाही. शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंज, डोळ्यांचा संयोग याची सांगड घातली आणि धर्मा चिकणे यांनी बॉट वरती केलं. राहुल वांगडे या मॅच मध्ये मोठा खेळ करू शकले नाही. प्रतिभा होती. नाखुश असेल ज्या प्रकारे हा फटका त्यांनी खेळला. आउट होऊन माघारी येत आहेत. मैत्री ग्रुप जावलीला धक्का क्रमांक 2. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर एव्हरीथिंग इज ऑल इज वेल असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. फ्लेक्स असतील, जास्तीच्या तुम्ही फ्लेक्स पाहत आहे, बॅनर्स पाहत आहे, किंवा चहूबाजूला हे मैदान, किंवा त्याच वेळेला हे व्यासपीठ. परंतु एक बाब सर्वाधिक जास्त लक्षवेधी आहे ती यश स्पोर्ट्स पनवेलच्या माध्यमातून डिझाईन्स केलेल्या या किट्स तुम्ही पाहत आहात. यश स्पोर्ट्स पनवेलचं कौतुक करायला हवं निलेशजी सोनकर यांच्या माध्यमातून. यावेळेस बॉल बॅकफुटला आले. मैदानाच्या आतमध्ये रन दाखल झाल्यात आणि होय रनच्या बाटमधून आले त्या रन्स 6. मैदानाच्या आतमध्ये डांगरेगर गावचे करण सुर्वे आलेले आहेत. संघाला अडचणीच्या पेचामधून बाहेर काढणारा हा षटकार मारलाय. आल्या पावली आक्रमण केलेलं आहे कारण सध्याची परिस्थिती थोडीशी बिकट आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये आज करण सुर्वे तिकट फलंदाजी करतायत. बॉल सीमा पार, बॅकफुट वरती गेले, क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. शॉर्ट बॅकलेफ्टने केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहाल तर बॅकफुटला बॅट हवेमध्ये ज्या रीतीने त्याचं बॅकलेफ्ट पाहायला मिळतं आणि तदनंतर हा स्ट्रोक अटेम्प्ट करतो तो करण सुर्वे. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला वळवला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड साईड पलटलेत. बॉल इथून मात्र शोधून काढलाय. अगदी आपण पाहिलं ना तर तिकट नजर आहे या क्षेत्ररक्षकाची. चेंडूवरती वेगाने येतोय. 12ला 2. षटक क्रमांक 2चा खेळ जयसर संपलेला आहे आणि या ओव्हरमध्ये धावसंख्येचा थोडासा वेग मैत्री ग्रुप जावलीसाठी वाढलेला आहे. परंतु एका बाजूला Y11ने 12 बॉल टाकले, अवघ्या 12 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. आता मैत्री ग्रुप जावलीला धावसंख्येची भूक आता हळूहळू वाढवावी लागेल. बॅटिंग करताना धावसंख्येचं प्रलोभन वाढवावं लागेल. क्षमता आहे. रांजणी गावचे अजिंक्य बेलोशे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 यांनी गाजवलेली आहे. आज चांगला खेळ करावा लागेल आणि अजिंक्य बेलोशे असे खेळाडू आहेत ज्यांनी परदेशी जाऊन देखील लेदर बॉल क्रिकेट खेळलेला आहे. 1 गाव 11 मध्ये 1 शतक त्यांच्या नावी आहे. परंतु आज या महत्वाच्या आणि सेमी फायनलच्या मॅच मध्ये
त्यांची बॅट तळपणं महत्वाचं आहे, परंतु Y11 कडून षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवरती सतीश सनस. 12ला 12 आल्यात. सतीश सनस गोलंदाजी मार्कवरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दूर राहिलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. अजिंक्य करतोय तर करतोय काय, एकटाच धावत होता तो. सिंगल येते. 13 बॉल 13. निश्चित दुसऱ्या धावेचं जोखीम स्वीकारलं नाही. करण सर्वे यांनी स्पष्ट नकार दिला. अजिंक्य बेलोशे दुसरी धाव घेण्याची तयारी दाखवत होते, परंतु जोखमीचं ठरलं असं आणि जोखीम टाळलेली आहे. एका बाजूला सतीश सनस यांचा पहिला बॉल चांगला आहे. बॉल क्रमांक 2 सतीश सनस, वाई तालुका गावासरे. लोअर फुलटोस पुन्हा एकदा करंटसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आपला हजर जबाबीपणा काय उत्तमरित्या दाखवलाय. सतीश सनसची गोलंदाजी त्याहूनही अधिक क्षेत्ररक्षकांनी दिलेली त्यांना साथ महत्वाची आहे. 14ला 14. निश्चित फलंदाजांना बांधून ठेवलंय, जखडून ठेवलेलं आहे, परंतु आता फलंदाजांना हात खोलावे लागतील. 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला अजिंक्य बेलोशे तयार. यावेळेला इनसाइड आउट जागा बनवली स्ट्रोकसाठी. जागा बनवली आणि लांब लचक स्ट्रोक खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. धावसंख्या वाढवणारा अजिंक्य बेलोशे यांच्या बॅटमधून आलाय हा फटका. फटका हे मोठा आता नाही होणार. मैत्री ग्रुप जावलीला या बॉलच्या पाठीमागे धावांचा तोटा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे अजिंक्य बेलोशे यांच्या या डावातला पहिला दमदार षटकार. जिथे विषय गंभीर ना तिथे हा खेळाडू नेहमीच खंबीरपणे उभा राहतो. सेमीफायनलची मॅच आहे. इथे खंबीररित्या खेळ करावा लागेल, कारण धावा सहजासहजी बनणार नाही आहेत. त्या बनवाव्या लागतील. मिळणार नाहीत धावा तुम्हाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लगातारचा दुसरा. आणखीन एक लगातार 2 बॉल 2 उत्तुंग षटकार. अजिंक्य बेलोशे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत आहेत. बॉलने घेतली फरारी. फटका अजिंक्य बेलोशे यांचा आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॅकफुट वरती गेले, त्यानंतर पंच केलाय आणि बॉल पाठवलाय समोरच्या बाजूला. 6 धावेंसाठी लागोपाठचा दुसरा षटकार. 2 बॉलवरती 2 षटकार. अजिंक्य बेलोशे चांगल्या धाटणीची बॅटिंग करतोय संघ अडचणीमध्ये असताना, परंतु हा सतीश सनस तोच गोलंदाज आहे ज्याने मागील मॅच मध्ये 3 धावांचे षटक टाकत असताना 2 विकेट संपादन केल्या होत्या. त्याच्यावरती हल्ले चढवलेत. 26ला 2. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल. सामन्याला कलाटणी देणारं हे षटक. निश्चित सतीश सनस यांच्याकडे चातुर्य चांगला आहे. कमी गतीचा असणारी त्यांची गोलंदाजी आणि टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल डॉट आलाय. अजिंक्य बेलोशे यांना बांधून ठेवलंय. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. पुढचा बॉल याही वेळेला वेगाने टाकला. चातुर्यता आणि प्रतिभावान असा गोलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अद्भुत प्रतिभा आहे त्याच्याकडे या गोलंदाजीची आणि ती ते कला कौशल्य सादर केलं. त्याने विकेट प्राप्त केली होती या आधीच्या मॅचमध्ये. या षटकामध्ये विकेट मिळाली नाही. या षटकामध्ये महागडा राहिला, जिथे 15 धावा त्याने खर्च केला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27ला 2. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 ऑन दी बोर्ड. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. सध्या घडीला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर आदरणीय चंदनदादा सुनीता राजाराम चव्हाण साहेब या व्यक्तिमत्वाला मानाचा, हक्काचा आणि आदराचा सलाम आहे. लक्ष 2000 सौर्य दिव्यांचे प्रत्येक गावामध्ये प्रकाश उजळवण्याचे. महाबळेश्वर जावली तालुक्यातील 105 विभागाच्या ग्रामीण विकासासाठी सौर प्रकाशाचा उपक्रम ज्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आदरणीय चंदनदादा चव्हाण साहेब. आणि निश्चित आतापर्यंत जय सर त्यांच्या माध्यमातून 250 सौर दिव्यांचं वाटप केलंय. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळाला. सिंगल इथून प्राप्त होतीये. एकेरी धाव निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथे फेक चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली होती. प्रत्येक स्पर्धा पावसाळी क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेट जिथे आपण पाहिलं ना तर प्रत्येक गावाची नोंद करण्यात येते आणि त्या गावाला सौर दिवे दिले जातात लकी ड्रॉच्या माध्यमातून. सौर दिव्यांच्या प्रकाशात उजळणारा ग्रामीण भाग हा ब्रीद वाक्य ज्यांनी मात्र आपल्या हाती घेतलाय. लोअर फुलटोज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथून होणार नाही आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना स्कोर कार्डवरती 30ला 2. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू झालेला आहे. आसरे गावचे नितीन सनस आलेले आहेत, परंतु मैत्री ग्रुप जावलीच्या कोणत्याही फलंदाजाने जर अर्धशतक झळकवलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रताप दादा शेलार, कविराजदा परामने आणि रवी देशमुख यांच्या माध्यमातून.
पुललेंचा बॉल पुन्हा एकदा खुला टाकला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होतोय. पहा, जड पावलांनी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. वैगून ओळखले आहेत. खोलवा टप्प्याचे बॉल खेळणं हे अवघड जातात बॅटरला. निश्चित, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी सर मैदानाच्या आत सुरू आहे ना, फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे, परंतु प्रतिभा आहे, क्षमता आहे. करण सुर्वे यांना चालावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. हा पुढील बॉल प्रगतीपथावरती. नितीन सनसचा हा बॉल पडल्यानंतर वळण घेतोय. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. न समजणारे आणि न उमजणारे चेंडू मैदानावरती नितीन सनस यांचे. निश्चित, कारण नितीन सनस म्हटलं की बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता. आता लेग ब्रेक केलेला आहे, शरीरापासून फार दूर गेला, डॉट आला. करण सुर्वे यांच्या बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लाईन मिस करून बसले, विथ द टर्न खेळायला गेले, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक होता. यावेळेला लोड फुल टोल ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु इथे रन येऊन जाईल ती 2 धावा इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. 32 बनला. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. सेमीफायनलची मॅच. निश्चित, एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला असं म्हणतात ना की नवसंजीवनी देतात, आणि तोच प्रयत्न मैदानाच्या सुरू आहे. परंतु आता बॅटिंग करताना गिअर बदलावा लागेल, मोठ्या फटक्यांची सांगड घालावी लागेल. अवघ्या 32 धावा आलेल्या आहेत. या षटकातला शेवटचा बॉल यावेळेला पुढ्यात टाकलाय. करण सुर्वेच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालात, आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगुड षटकार. मैदानाच्या आतमध्ये मोठा टोला आलेला आहे. फटका आहे कडक. करण सुर्वे यांचा बॉल देतोय सीमारेषा पलीकडे. धडक सरळ 6 धावेंसाठी. लेट पण थेट आलेला आहे, आणि षटक क्रमांक 4 मध्ये करण सुर्वे यांनी शेवटच्या बॉलचा जागेवरतूनच घेतलाय समाचार. बॉल पाठवलाय सीमापार. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 38 धावा, 2 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सायंकाळ व्हायला लागली आणि 38 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. सायंकाळ यासाठी मी उल्लेख केला की सायंकाळी बॉल तितकासा ट्रॅव्हल होत नाही, आणि सतीश सन ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतात ना, किंवा त्यांची मॅच ज्या वेळेला असते त्या वेळेला ते आकाशाकडे पाहून निर्णय घेतात. आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांना आम्ही खेळताना पाहत आहोत. अगदी त्यांचे जे जवळचे मित्र आहेत ना, त्यांचा मित्रपरिवार जिथे ज्या वेळेला या खेळाडूला सकाळी मैदानाच्या आतमध्ये मॅचमध्ये येताना पाहायला मिळतो ना, त्या वेळेला उल्लेख करतात दुपारपर्यंत तुम्ही याल घरी. परंतु आज सतीश सनस म्हणालाय दुपार नाही, संध्याकाळ झाली आहे, उद्यापर्यंत मी खेळेन. आणि होय, आज त्याचा खेळ त्या धाटणीचा आहे. मैदानाच्या आतमध्ये 38 बनल्यात, 2 फलंदाज बाद. शेवटचं षटक येणारं बाकी आहे, आणि दिग्विजय मोहितेला इन्व्हाइट करण्यात आलंय. तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. उंच पुरा असा गोलंदाज आहे, वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. आज या मॅचमध्ये त्याच्यासमोर काय वाढून ठेवलंय हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 8 बॉल 17, 7 बॉल 17 वरती करण सुर्वेला आपण पाहतोय. 8 बॉल 17 वरती अजिंक्य बेलोसे बॅटिंग करतो आहे. शेवटचा षटक, पहिला बॉल, दिग्विजयचा पहिला बॉल, आणि त्याचं केलंय भव्य स्वागत. ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलला या षटकातल्या पाठवल्या अजिंक्य बेलोश यांनी सीमारेषेच्या पलीकडे. फटका आलाय मोठा, आणि अजिंक्य बेलोशे यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. बॅकफुटला गेले, पंच केला, आणि शेवटपर्यंत आपल्या स्ट्रोककडे पाहत राहिले, आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. दिग्विजय मोहिते यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. दोन्ही खेळाडूंकडे लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. एक खेळाडू जावली तालुक्यातील रांजणी गावचा, तर एक खेळाडू वाई सिटीतला आहे. नाव आहे त्यांचं दिग्विजय मोहिते. ज्या खेळाडूची मूर्ती लहान असते ना, त्या खेळाडूची कीर्ती महान असते. काय स्ट्रोक खेळला पहा, स्टायलिस्ट अंदाजामध्ये, कॉपी बुक स्टाईलने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, आणि फटका जसा खेळला ना तो तसाच थांबला, जणू काय तो म्हणाला तू खीच मेरी फोटो. स्ट्रोक खेळला होता. या वेळेला उजव्या सीटच्या बाहेर पंचांकडे लाऊड अपील इथे करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. देहबोली इथे स्पष्ट दाखवते. आणि हो, या साऱ्या गोष्टी सतीश सन नेहमी करतो. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळते. निश्चित स्ट्रोक मिस झाला होता, परंतु त्यानंतर अजिंक्य बेलोचे यांच्या चेहऱ्यावरती एक निखळ स्मित हास्य होतं. डॉट आलाय. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट दिग्विजय मोहिते. हे जे इथे काहीतरी घडलं ना, ते पुढे स्पष्ट होईल. पहा, हे अंडर प्रेशर आणलं होतं बॅटरला. सतीश सनसने खेळलेले ह्या चाली आहेत, कारण तो बॅटरच्या जवळ जातो आणि काहीतरी संभाषण करतोय, आणि इथून त्याची जी ही ऍक्शन रिप्ले तुम्ही हा स्क्रीनवरती पाहताय, हे तो क्षण होता जिथे मात्र त्याच वेळेला हा दबावमध्ये आला होता अजिंक्य बेलोसे. 44ला 2,
44 ला 2 फलंदाज बाद झाल्यात. पुढचा बॉल दिग्विजय मोहिते. यावेळेला प्रॉपर टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. हवेच्या लाटांवरती स्वार होत केले स्ट्राईक, ठोकलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा फटका अजिंक्य बेलोशे यांच्या बॅट मधून आलेला आहे. आज संकट मोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोशे उभे राहिलेले आहेत. बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर या बॉल वरती केला वार. बॉल चाललाय सीमा पार. सरळ 6 धावेंसाठी एक दिलखेच आधा फटका, षटकार. एक चांगल्या डाटणीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉटमहँडने चांगला वापर करतोय. छोट्या चणीचा खेळाडू पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये अजिंक्यचा खेळ. 50 ला 2 अर्धशतक. मैत्री ग्रुप जाऊ या टीमचा अर्धशतक स्कोर कार्ड वरती लगावण्यात आलंय. शेवटचं षटक, शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 ला 2, 50 कम्सअप. डावी एसी सोडून जाणारा हा चेंडू बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न दिग्विजय मोहिते करतोय. परंतु पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. बॅकफूट वरती गेले आणि फलंदाजाचं वाचन करत टाकलेला बॉल. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन आहे. फार बाहेर टाकला आणि पंचांनी सांगितलं की हा बॉल दिग्विजय मोहिते यांना पुन्हा टाकावा लागेल. 51 ला 2 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक, काय क्षेत्ररक्षण इथे केलेलं पाहायला मिळालंय. आज सतीश सनसने या खेळाडूंना दिलं तर दिलं काय. तेजसला आपण पाहतोय. तेजस शिंदे वेगाने आला चेंडूवरती. त्याने आज जी काय बॅटिंग केली आहे ती दर्जेदार राहिली. खेळाडू इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. स्क्रीनवरती तुम्ही तेजस शिंदेला पाहत आहात. आणखीन एक धक्का संघाला लागलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजिंक्य बाद. निश्चित मोठा खेळ करण्याचा प्रयत्न अजिंक्य बेलोशे यांनी केला खरा, परंतु इथे पहा क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. तेजस शिंदे जे वाई तालुक्यातील आनवडी गावचे आहेत, आज बॅटिंग चांगली केली परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आपली चमक दाखवतायत आणि धाव घेण्याचा प्रयत्न त्यानंतर निष्फळ ठरला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले. एकाला माघारी यावं लागतंय. 52 ला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. तिसरा धक्का संघाला लागलाय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटचा 1 चेंडू इथे बाकी राहिलेला पाहायला मिळतो आहे. खरं तर होय, ज्या गोष्टीची कमतरता आहे त्याची पूर्तता होईल. मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धाचा खेळ संपतोय. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. फुललेनचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतला. यष्टीरक्षक चाचपडत असताना पाहायला मिळतो. जिथे यष्टांच्या पाठीमागे सतीश सनस एकदम इथे बाईटच्या स्वरूपामधून धावफलकावर देतात. 53-54 धावसंख्येचं लक्ष्य या मॅच मध्ये. 54 रनचं टार्गेट. हा शेवटचा बॉल होता खोलवर टप्प्याचा उजव्या स्टिचच्या बाहेरचा. करण सुर्वे यांच्यासाठी एक धाव शेवटच्या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केली आणि बघता बघता पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बनवलेले आहे धावा तब्बल 53 आणि विजयासाठी बनवायचे आहेत. वाई 11ला 54. येणारे बॉल आहे 30. हा संपूर्ण आजच्या दिवसाचा खेळाचा सारांश आपण पाहत आहोत. पार्टनरशिपचा रेकॉर्ड आहे. 101 धावा नॉट आउट आहेत. बॅटिंग करताना महेश नानगुडे आणि त्यानंतर निखिल जाधव ज्यांनी शार्विल 11 महाबळेश्वरसाठी चांगला खेळ केला आणि मैत्री ग्रुप जावलीच्या विरुद्ध या 101 धावा कुठल्या. त्यानंतर तेजस शिंदे, सूरज पाटील वाई 11चे खेळाडू शार्विल 11 महाबळेश्वरच्या विरोधामध्ये खेळताना 86 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंनी उभी केली. त्यानंतर स्वराज म्हात्रे आणि करण सुर्वे मैत्री ग्रुप जावलीसाठी खेळताना शार्विल 11 महाबळेश्वर विरुद्ध 76 धावांची पार्टनरशिप. या 3 पार्टनरशिप आतापर्यंत टॉपच्या राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान आम्ही 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून करणार आहोत. मी सुधाकर दादा लोहार यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर आमचे जावली तालुक्यातील नामांकित समालोचक किरण दादा धनावडे साहेब यांना विनंती करतो आपण या. प्रथमतः आपण किरण दादा धनावडे यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर आमचे आदरणीय विनोद दादा धनावडे यांनाही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ते देखील जावली तालुक्यातील एक नामांकित समालोचक आहेत. त्याचबरोबर ग्लोरियस स्पोर्टचे सर्वेसर्वा अर्थातच आमचे सुधीर भाऊ धनावडे यांनाही विनंती केली जाते आपण अतिथी कक्षामध्ये या. काही सन्मान आपण करत आहोत. प्रथमतः आपण किरण दादा धनावडे जे आमचे साथी समालोचक आहेत त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सुधीर दादा प्लीज, कॅमेरामॅनला मी विनंती करतो थोडंसं फोकस करा. काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. प्रथमतः आपण किरण दादा धनावडे यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत.
जावली तालुक्यातील एक नामांकित समालोचक आहेत आमचे सहकारी मित्र किरणदादा धनावडे यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत। त्याचबरोबर आमचे दुसरे साथी समालोचक विनोददादा धनावडे यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत। हे संपूर्ण सन्मान 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत। त्याचबरोबर आणखी एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत ग्लोरियस स्पोर्ट्स। आणि खऱ्या अर्थाने ग्लोरियस स्पोर्ट्स म्हटलं की अनेक मोठ्या स्पर्धा अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा ग्लोरियस स्पोर्ट खेळत असतात आणि ग्लोरियस स्पोर्टचे ओनर अर्थातच आमचे सुधीर भाऊ धनावडे यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही करत आहोत। त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत वाई तालुक्यातील स्टार बॉलर अर्थातच शरद कोंडाळकर यांचा देखील सन्मान आम्ही करत आहोत। पुढील सन्मान आपण करत आहोत वाई तालुक्यातील नामांकित बॉलर अर्थातच ऑलराऊंडर आणि आमचे लाडके मित्र शरद कोंडाळकर यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत। त्याचबरोबर श्री पेशवाई साडी सेंटरचे प्रोप्रायटर आणि एक स्टार क्रिकेटर राहुलजी बनगे यांचाही देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। राहुल बनगे यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये या। पुढील सन्मान आपण राहुल बनगेंचा करत आहोत। वाई तालुक्यातील नामांकित क्रिकेटर आणि श्री पेशवाई साडी सेंटर या शॉपचे खऱ्या अर्थाने ओनर आपल्याबरोबर या ठिकाणी जोडले गेलेत आणि त्यांना देखील सन्मानित या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। त्याचबरोबर वाई तालुक्यातील स्टार क्रिकेटर अभि चोरड यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। अभि चोरड यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत। त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत सातारा प्रीमियर लीगचे आमचे आयोजक त्याचबरोबर वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक अजित श्रीरंगबरी यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत। मान्यवरांना विनंती करतो की आपण या इथून पुढे मॅचकडे जाऊया। मॅच सुरू झाले। थँक्यू सो मच, धन्यवाद। 54 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। 29 चेंडूमध्ये 54ची गरज। शॉर्टआर्म पुलचा फटका, चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर लेगला गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण डीपला, एक धाव प्राप्त केली जाते। दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये, बॅकअप आहे आणि एक सिंगल धावेने धावांचा सही गणेश होत असताना टीम वाई 11 एक मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा नाही असं म्हणावं लागेल, कारण 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे। तेजस शिंदे आणि त्याच्या साथीला सुरेश पाटील पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे। हे कडवट आणि तिखट आव्हान आहे स्वराज म्हात्रे नावाचं, अचूक टप्प्यावरती निरंतरता त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे। आपटी बार हुक केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, मोठी विकेट प्राप्त होऊ शकते। स्वराज म्हात्रे चुकी करणार नाहीयेत। लक्ष जरूर छोटं आहे परंतु एक कठीण करण्याचा प्रयत्न करेल मैत्री ग्रुप जावली, कारण संध्याकाळचं सत्र आहे जयेश सर आणि हा सामना रोमहर्षक होईल। विकेट क्रमांक पहिली अर्थात पहिला फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय। अशक्य ते शक्य करतील हॅलो असं अनेक वेळेला आपण म्हणतो, परंतु इथे अशक्य तर शक्य करायचं आहे ना, तर या स्वराजला गोलंदाजी करावी लागेल। त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन मुख्य अतिथी कक्षामध्ये होत आहे, खऱ्या अर्थाने KSK म्हटलं ना की KSK म्हटलं की एका नावाची चर्चा मात्र सर्वांनाच करावी लागते, कारण KSKच्या जडणघडणीमध्ये संपूर्ण प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने KSKची साथ ज्या व्यक्तिमत्वाने दिली, अर्थातच KSKचे आमचे माजी खजिनदार आणि KSKचे फाउंडर मेंबर अर्थातच आमचे सहकारी मित्र सन्माननीय राम शिंदे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे। संपूर्ण 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून सन्माननीय राम शिंदे साहेब आपलं मनापासून आम्ही करतोय सहर्ष सहर्ष स्वागत। आज स्वराज म्हात्रे यांनी मात्र फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, तिन्ही क्षेत्रामध्ये प्रभावित केलंय। जर हा सामना मैत्री ग्रुप जावली या संघाने जिंकला तर प्रताप शेलार सर, कविराज परामणे साहेब, रवी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपयांचा पारितोषिक आहे। या
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. स्वतः संघाचा कर्णधार सतीश सनस. 54चा करायचा आहे. चेक. त्याचबरोबर सन्माननीय आनंदराव कचरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. रायगड तालुका रायगड जिल्हा प्रभारी धनगर समाज चे विद्यमान आनंदराव कचरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं मंचावरती सरचे स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस दाखल होतो काय, तो षटकार ठोकतो काय. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. क्लासिकल अंदाजामध्ये षटकार आलाय. सतीश सनस षटकार येत असताना त्याच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतं रन चेसला इथून सुरुवात झाली आहे. लांब लचक षटकार आला. पुढचा बॉल फुलर लेनचा लगातारचा दुसरा. सतीश सनस सेट ऑन फायर. षटकार. वेल फिनिशर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि ही ओळख मात्र आता का त्याने प्राप्त केले हे मात्र दाखवत असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. पहा फुलर लेनचा चेंडू होता, ड्राईव्हचा फटका आणि ज्या प्रकारे ताकद, टायमिंग, नजाकत लॉंग ऑफ क्लिअर करत असताना कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न स्वराज म्हात्रे यांचा, परंतु चेंडूला चांगल्या प्रकारे पिक केलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. या षटकाराच्या मदतीने 13-1. 1 to go. स्वराज म्हात्रे यांनी पहिल्या षटकामध्ये गडी बाद केला जरूर, परंतु सतीश सनस जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले होते. 54चा पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहताय. आता नाही तर तब्बल 365 दिवस 22 यार्ड क्रिकेट कार्निवलची तुम्हाला वाट पाहावी लागेल. जो संघ जिंकेल तो सरळ अंतिम फेरीमध्ये उद्या खेळेल. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकलेला, चांगला आतमध्ये आला, हलक्या हाताने फक्त ढकलला. शेवटच्या चेंडूवर 1 धाव प्राप्त केले सतीश सनस यांनी. सतीश सनस स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. टीमची धावसंख्या 14-1. 14 धावा धावफलकावर. त्या शेवटचा बॉल हा ऑफ ब्रेक होता. पडल्यानंतर आतमध्ये आला. दुविधा मनस्थितीमध्ये बॅटर पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला अगदी हलक्या हाताने संयमाने खेळला तो अर्थातच सतीश सनस. 3 बॉल 13 वरती तो बॅटिंग करतोय. तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सध्या त्या घडीला सतीश सनस याला 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह आज मात्र एक नवीन उपलब्धी प्राप्त केली या चॅनलने. कारण आज जर का आपण पाहिलं ना 22 यार्ड क्रिकेट कार्निवल आपल्याला एक फेस्टिवल प्रमाणे सेलिब्रेट करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. आणि त्यामागे खऱ्या अर्थानं आज 22 यार्ड जर का संपूर्णतः उभं राहणं आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं त्या सर्वांचंच मी विशेष करून आभारी राहीन. कारण सचिनजी शिंदे यांना नेहमीच प्रत्येकाचं सहकार्य मोलाचं लाभलेलं मात्र पाहायला मिळालं होतं. काही गावही आहेत ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण वाहिनीसाठी फार मोलाचं सहकार्य राहिलंय. हवेचा बॉल खाली राहिला. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेक वेळेला सातत्याने आपण पाहिलं ना तर वाळणे असेल, कळमगाव असेल, रुळे असेल, रेणोशी असेल, अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर शिंदी असेल, तापोळा, लाकवड, दाभे, गोगवे यासारख्या गावांनी नेहमीच सहकार्य केलेलं आहे. यावेळेचा बॉल लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल आलेत. राहुल वांगडे गोलंदाजी करतोय. सतीश सनस याला धुंडो रे साधना सांगणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. राहुल वांगडे जे पिंपरी गावचे खेळाडू आहेत. समोर सतीश सनस. मानफार्म आसरे चांगली चेंडूला फिरवण्याची खासियत आहे. राहुल वांगडे हे देखील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील जावली तालुक्यातील मोठं नाव. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर इथून ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हरली आपण पाहतोय. यावेळेला ऑन साइडला खेळला सतीश सनस. वक्त खराब था इसीलिए मैं मौन हूं, वक्त आने दो फिर बताता हूं कौन हूं. काय स्ट्रोक खेळाय. षटकार. सतीश सनस नाबाद 19 आणि त्यामध्ये 3 षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. बॅकफुटला जात असताना वेट ट्रान्सफर केला आणि वाईडिश लॉंगॉनला सीमारेषा बाहेर फेकून दिला. चांगली बॅटिंग करतोय सतीश सनस. पुढचा बॉल यावेळेला वळण घेणारा थेट यष्टीरक्षकाचा वेध देत असताना पाहायला मिळालाय. आणि खीण एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. सतीश सनस 7 बॉल 19 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. सतीश सनसने जर का हा सामना एक हाती जिंकून दिला ना तर मला वाटतं 3 मित्रांना गावाकडची गाडी बुक करावी लागेल आज संध्याकाळसाठी. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू इथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. विविधता आहे राहुल वांगडे यांच्याकडे आणि त्याचसाठी ओळखले जातात. हा पहा अगदी चकित झाले. सतीश सनस डॉट बॉल.
पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला सतीश सनस तुटून पडलाय आणि दे घुमाके त्याच्या बॅटमधून येतोय आणि एक षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 26, त्यामध्ये सतीश सनस यांच्या 4 षटकाराच्या मदतीने धावा आहेत तब्बल 25. तर 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं मी एका गोष्टीचा उल्लेख करत होतो, जी गावं आहेत आज मात्र 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह साठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय, कळमगाव, जिथे वाळणे, रुळे, रेणोशी, त्याच वेळेला अगदी शिंदी असेल, तापोळा असेल, लाकवड, दाभेगाव असेल, गोगवे असेल, देवळी असेल, आहीर, कुरोशी, घावरी, हातलोट, सोनाट, खरोशी, खांबील, आवळण, गावढोली, त्याच वेळेला तारणेवाडी, गावढोशी, त्याच वेळेला आपण पाहिलं तर या सर्व गावांचं मग विशेष करून आम्ही आभारी असू, कारण सचिनजी यांच्या पाठीमागे सहकार्य जे मुलाचं राबलं आणि म्हणून की काय 2017 साली पाहिलेलं स्वप्न 21 मध्ये पूर्ण झालं. काही वेळ लागला ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी, परंतु या सुखी संकल्पनेतून साकार झालेलं हे आयोजन आज आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर यांचे विशेष करून आम्ही आभारी जाऊ. सूरज पाटील यावेळेला लांब 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 लांबवरचा षटकार. दोन्ही फलंदाज जणू काही षटकारांची भाषा बोलतायत. सतीश सनस यांच्या बॅटमधून 4 षटकार आले, त्यानंतर 5 सूरज पाटील स्ट्राईक वरती आलेत आणि चेंडूवर एअर स्ट्राईक केले, ठोकला दर्जेदार षटकार. आपण म्हणतो ना, आयुष्याला कलाटणी देण्यासाठी एक गोष्ट महत्वाची राहते. अशोकदादा सकपाळ साहेब, निहाल ग्रुप, त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा फार महत्वाची राहिली 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह साठी. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि एक रन्स मिळतील 4. हा येतोय खणखणीत चौकार. संपूर्ण 22 यार्ड क्रिकेट कमिटीचं देखील मी कौतुक करेन, कारण ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या आयडियाज त्यांनी या 22 यार्ड क्रिकेट कार्निवलमध्ये लागू केल्या, त्यामध्ये एक उल्लेखनीय बाब आहे. आणि या त्या प्रकारचं थेट प्रेक्षेपण देखील लाजवाब केलंय आणि उच्च दर्जाचं टेलिकास्ट कसं करावं हे मात्र यावर्षी आपल्याला पहिल्या संगमामध्ये पाहायला मिळते. पण ज्या वेळेला आपण या गोष्टीची सुरुवात करतो ना, त्यावेळेला बॅकबोन म्हणून एक महत्वाची गोष्ट लाभते. खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर लुक दिलाय, गॅप मोठा आहे, रन्सचा होणार नाही आहे तोटा, धावा मिळतात 2. मी या गोष्टीचा उल्लेख करत होतो ना लव सर की 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह साठी बॅकबोन म्हणून एक व्यक्ती हवी होती. आणि होय, या लाईव्ह टीमचा अगदी पिलर म्हणून सातत्याने उभा राहणारा पाठीशी प्रथमेश शिंदे याचं मी विशेष करून कौतुक करेन. तो बॅकबोन बनला, पिलर म्हणून उभा राहिला आणि आज ही संपूर्णतः लाईव्ह टीम चांगलं कामकाज करते. समोर उडवला सूरज पाटीलच्या बॅटमधून लॉंग ऑफला एक चांगला झेल टिपण्यात येतोय. लगातार मोठा शोक खेळण्याच्या औदार्यामध्ये आपली विकेट गमावून बसलाय सूरज पाटील बाद. अजय कासुडे यांचा चांगला झेल. 15 चेंडूमध्ये आता 16 धावांची आवश्यकता आहे. सूरज पाटील इथून बाद झालेत आणि जी विकेट हवी होती मैत्री ग्रुप जावलीला ती विकेट मात्र प्राप्त झाली. कॅचेस विन द मॅचेस, परंतु ज्या प्रकारचा झेल टिपलाय अजय कासुडे, अप्रतिम झेल. मॅच संपली नाहीये. जर इथून मैत्री ग्रुप जावलीला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर इथून हा सामना जिंकावा लागेल. प्रताप सर असतील, कविराज परमणे साहेब असतील, रवी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 21,000 रुपये. परंतु सर तुम्ही उल्लेख केला प्रथमेश शिंदे, एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या डोक्यात आयडिया आली आणि अद्याप असं कधीही झालं नसेल. 8 समालोचकांचे आवाज एका व्हिडिओमध्ये कॅप्चर करणं, तो व्हिडिओ बनवणं, तो व्हिडिओ व्हायरल होणं. 14 चेंडूमध्ये 16ची गरज आहे. आणि एकदा बिल गेट्स यांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी, तुम्ही मायक्रोसॉफ्टमध्ये भारतीयांना जास्त का घेता, कारण ते बोलले होते की भारतीय असे आहेत की त्यांच्या डोक्यात एक वेगळे आयडिया असतात आणि त्या आयडियाने ते नवीन मायक्रोसॉफ्ट उपलब्ध करू शकतात, निर्माण करू शकतात. आणि प्रथमेश शिंदे एक आयडिया आली, ती आयडिया प्रत्यक्षात उतरवली आहे. 38ला 2 फलंदाज बाद आहेत. यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस नेहमी म्हणतो हा माझ्या भरोशाचा खेळाडू आहे आणि होय, सुशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, त्याने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मॅच मात्र आता पूर्णपणे टीम वाईकडे झुकत असताना पाहायला मिळते. सुशांत शिंदे पहिल्या चेंडूवर पॉवरफुल फटका पाहायला मिळाला, जबरदस्त टायमिंग, षटकार येतोय. हे संपूर्ण क्रिकेट कमिटी आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सचिन शिंदे असतील, नितीन जाधव असतील, मंगेश पवार, किशोर जाधव, सुरेश सकपाळ असतील, तेजस भोसले, अरुण कदम, विनायक शिंदे, संतोष देसाई, निलेश
मर्ढेकर, शैलेश सोनकर, क्षितिज मोरे आणि सुधाकर लोहार आणि त्याच वेळेला संपूर्ण मित्र परिवार. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. अगदी नयनजी सकपाळ रन्स मिळतात ते इथून 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. सखारामजी कदम साहेब यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. या दुहेरी धावा एकंदरीत पहिल्या या षटकामध्ये आपण पाहिलं, शेवटच्या 2 बॉलवरती 8 आल्या, एकंदरीत आल्या 20, स्कोर कार्डवरती मांडल्यात त्या 46. येणारे 12 बॉलमध्ये विजयासाठी आणि सतीश सनस सेमीफायनल मधून फायनल मध्ये दाखल होण्यासाठी केवळ 8 ची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल 8 ची गरज. 3 मित्रांना गाडी बुक करायला हरकत नाही. 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे, परंतु सामना संपला नाहीये. इथून देखील एखाद्या कलटने देणारं षटक येईल का आणि या षटकामध्ये एखादा गोलंदाज आपल्या मैत्रीग्रुप जावळीसाठी सामना फिरवू शकतो का? कारण क्रिकेट हा भारी भक्कम अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. अनिल झुनगरे ज्यांच्या माध्यमातून 22 यार्ड क्रिकेट कार्निवलमध्ये पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं, त्यांच्यावर मात्र विश्वास दाखवला. आता 12 मध्ये 8 रोखायचे आहेत आणि 2 मोठे फटके. Y11 अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकते. येणारे 12 बॉल आणि केवळ 8 ची आवश्यकता राहिली आहे. अनिल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर पाहायला मिळाला होता, ज्याने या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं. त्यांना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती एकंदरीत पाहायला मिळते ती अर्थात 47 धावा धावफलकावरती आहेत. अनिल गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. मेडन ओव्हर या स्पर्धेतलं पहिलं त्यांनी हाताळलं होतं. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करत असताना अनिल झुनगरे. पहिल्या 2 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केल्या. मॅच इथून टर्न केली जाऊ शकते का? हे पाहायचं आहे. अनिल झुनगरे यांच्याकडे अनुभव आहे, क्षमता आहे. सुशांत शिंदे शॉर्ट आर्म चॅक केलाय, डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा येतोय बिग ब्लास्ट, धमाकेदार षटकार. यावेळेचा बॉल ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर आलेला हा षटकार पाहायला मिळाला. उद्या यायला विसरू नका. उद्या पवन खेणे खेळतोय, उद्या अय्यूब खेळतोय. उद्याचा दिवस महत्वाचा आहे. विजय पावले खेळणार आहे, भावेश नाईक खेळतोय, चैतन्य पाटील रायगडचा बकासूर उद्या पाहायला मिळणार आहे. उरणच्या टाकी गावचा खेळाडू चैतन्याला पाहायला यायला विसरू नका, कारण ही उद्या चर्चेतील नाव आहेत. शेवटची 1 धाव बाकी आहे फायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी Y11 या टीमला. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. थेट यष्टीरक्षकाचा वेग घेतोय, जिथे विजयासाठी केवळ औपचारिकता शेष आहे. येणारे 7 बॉल आणि केवळ 1 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. पुढचा चेंडू. हा मॅच फिनिश ऑन हिज स्टाईल. सामना संपवला. फायनल मध्ये संघ Y11 दाखल होतोय. अगदी थाटात संघ फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन सतीश सनस, कॉंग्रॅच्युलेशन अँड टीम. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचंच मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांनी खूप गर्दी केली, त्याचबरोबर जे प्रेक्षकांना ग्राउंडपर्यंत येणं अशक्य राहिलं ते सर्व प्रेक्षक 22 यार्ड या वाहिनीवरती यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा पाहत होते. कॅमेरामॅनला विनंती करतो, ओमकार कॅमेरा आता मुख्य व्यासपीठावरती मूव्ह करा तुम्ही. काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी करत आहोत आणि प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करतो विनायकदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मान करायचे आहेत. तर प्रथमतः खऱ्या अर्थाने KSKची जडणघडण आणि KSKची मूर्तमेढ, KSKची सुरुवात ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने हा 2016 ते 2025चा संपूर्ण प्रवास KSKच्या सोबत राहिले. KSKचे माजी खजिनदार, त्याचबरोबर आमचे सर्वांचे